तमिळनाडूमध्ये काँग्रेसचा पराभव केला. तो द्रविड मुन्नेत्र कळगम, डीएमके आणि इतर सगळे कम्युनिस्ट वगैरेंची आघाडी होती. आणि त्याच्यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष होते तेव्हाचे कामराज, ते पण पराभूत झाले. त्यांना 25 वर्षाच्या पोराने डीएमकेच्या पराभूत केलं होतं. आणि भक्तवत्सलम नावाचे मुख्यमंत्री होते, ते पण पराभूत झाले. आणि तिथे जो डीएमके आला त्यानंतर आजपर्यंत काँग्रेस आपल्या पायावर उभी राहिली. पुढे 80च्या दशकामध्ये डीएमके मध्ये फूट पडली. एम.जी. रामचंद्रन हा लोकप्रिय नट आणि करुणानिधी पटकथाकार नेता यांच्यात, आणि त्यांनी अण्णा डीएमके काढली. आणि त्या अण्णा डीएमके आणि डीएमके यांच्यातच तमिळी राजकारण विभागलं गेलं. जनसंघ तर नव्हताच तेव्हा तिथे. पण मग हळूहळू करत या दोन पक्षांच्या भोवती दोन आघाड्या, जसं केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली डाव्यांच्या अशा दोन आघाड्या झाल्या. आणि त्यांचं होत गेलं, बाकी काय मोठं नाही. तमिळनाडूमध्ये हा जो एक पॅटर्न दिसतो, हा याच्यात एक फरक आहे की ह्या वेळच्या निवडणुकीकडे मी वैशिष्ट्य म्हणून का बघतो की 5 वर्षापूर्वी स्टॅलिन मुख्यमंत्री झाला. याला महत्व एवढ्यासाठी की पहिल्यांदा सिनेमाच्या प्रभावातून तमिळनाडू बाहेर पडला. कारण अण्णादुराई हे सुद्धा उत्तम पटकथाकार होते. त्यांनी सिनेमा हे माध्यम आपल्या पक्षाच्या विचारधारेच्या प्रचारासाठी वापरलं. शिवाजी गणेशन नावाचा प्रसिद्ध नट होता. तर अण्णादुराईंनी शिवाजीवर जे नाटक लिहिलं होतं त्याच्यात एम.जी. रामचंद्रन काम करायला तयार नव्हता. हा गणेशन नावाचा होता, त्यांनी केलं आणि ते नाटक इतकं गाजलं की लोक त्याला शिवाजी गणेशन म्हणायला लागले. तर नाटक आणि सिनेमा हे त्यामुळे तिथे प्रभाव त्याचा जो होता आणि त्याचा उपयोग त्यांनी करून घेतला. पण स्टॅलिन मध्ये ते नाही. जयललिताही गेले, जयललिता पण अभिनेत्री. पण गेल्या 5 वर्षात म्हणजे 5 वर्षापर्यंतच्या निवडणुकीमध्ये सिनेमा मागे पडला आणि त्याच्यामध्ये कमला हसन पक्ष काढून आला होता, त्याला पण लोकांनी नाकारलं. आता विजय नावाचा कोणतरी. पण तमिळनाडू हा सिनेमाच्या प्रभावाखालून बाहेर पडतोय, हे मला 5 वर्षात आणि यावेळच्या निवडणुकीतलं वैशिष्ट्य वाटतं.